तर नमस्कार मित्रांनो, आपला सावली मैदान देसाई हिंदकेसरी मैदान बिंजोडचा एकदम त्याची ओढ असतं 26 जानेवारीच्या दिवशी प्रत्येकाला. आणि या मैदानात एक चांगला गुलाल बघायला भेटले. कशेली भिवंडी यांचा बंट्या एक नंबर पालाला. आणि आता विचारूया दादांना त्यांचा परिचय विचारू. दादा, आपला परिचय सांगा प्रेक्षकांना. आम्ही कशिवली भिवंडीचा बंट्या म्हणजे चैताली बालाराम म्हात्रे या नावाने गाडी आमची फेमस आहे. तर आज याचा म्हणजे पायरा कुठला होता? पहिला होता मुलगावचा सिकंदर. मग कशी गाडी पळाली, काय आनंद आहे? गाडी तर सुंदरच पळाली, मैदान पण मानाचं आहे, त्याच्यासोबत गुलाल झाला. आम्हाला तोच हे आहे, अभिमान आहे तेवढाच आम्हाला. गुलाल इथे केला. कोणत्या साईडून पळाली दादा? डावी साईडला गाडी आहे आमची पळते. डाव्या साईडून पळाली. बंट्या कोणत्या साईडून होता? बंट्या आतून असतं. जो या नंदीला पायरा होता तो त्याचं नाव काय? सिकंदर. सिकंदर. तो कोणत्या मालकाचा? मुलगावचा. ओमकार म्हणून नाव आहे त्याचा. ओमकार म्हणून नाव आहे. मग दादा, याच्या विरोधात पळाली त्या गाडी नंदींचं नाव काय होतं? याच्यावर होता एनडी शेटचा टायगर आणि लकी होता चिंचवलीचा. मग आज काय पल होता आपल्या बंट्याचा? पल म्हणजे आम्हाला माहितीच होता आम्हाला आज बैल गुलाल करून देणार आहे, कारण बैल एवढी ओव्हर करत होता ना, आम्हाला 100% गाडीची गॅरंटी होती. मग आजचा पायरा कसा काय जुळून आलता? आजचा पहिरा असा झाला विषय, आमचे पहिरा होते आणखी, पण एक दोन जणांनी आम्हाला फसवल्यानंतर आम्ही असं त्यांना दाखवून दिलं आम्ही कुठेही जाऊन आम्ही कुठलाही गुलाल घेऊ शकतो. मग ना विरुद्ध गाडी कशी काय जमली? विरुद्ध गाडी बॅनरवर जमली होती. काल जमली होती गाडी. काल गाडी जमलेली होती बॅनरवरती. बॅनरवरती जमलेली. आजचा ड्रायव्हर कोण होता दादा? आपला विशाल ड्रायव्हर खरड. नेहमी तोच असतो का? विशाल ड्रायव्हर खरड आणि संस्कार ड्रायव्हर. मैदानात दादा आज किती नंदी आणलेले तुम्ही? आम्ही एकच घेऊन आलेलो. आज आम्हाला माहिती होतं गर्दी आहे, आपल्याला गुलाल होणार आहे, पण गर्दी निश्चय करून फायदा नाही, त्यासाठी आम्ही एकच नंदी घेऊन आलेलो. एवढा कॉन्फिडन्स कुठून आलता आज नक्कीच गुलाल होणार? कॉन्फिडन्स आम्हाला बैलाकडे बघितल्यानंतर कॉन्फिडन्स येतो, कारण मैदानात आल्यानंतर बैल जो आमचा असतो ना, वेगळाच हे असतो, तो 100% आम्हाला गुलाल देणार तर देणार. दादा, मग आता याचा मागचा मैदान कोणता आलता? याच्या मागचा आम्ही इथे कोणगावला होतो. कोणगावला होता. मग कशी गाडी पळालेली? त्याच्या मागचा कोणगावला आम्हाला दुसरा पहिरा होता, तो पण चांगली गाडी पळाली होती आमची. दादा, आपल्या दावणीला किती नंदी आहेत? आपल्या दावणीला 4 नंदी आहेत. तसे 4 नंदी आहेत. हा. मग किती म्हणजे ते नंदी काही मैदानात काढतात का? ते पण मैदानात असतात ना, कंटिन्यू चालू असतात. मग त्या नंदींचं नाव कळेल का? त्या नंदीचं नाव आहे आमचा एक छोटा बंटी आहे पाखऱ्या आणि एक टिल्ल्या म्हणून आहे आमचा. मग याच्यात जास्तीत जास्त 4 पैकी असं जास्तीत जास्त कोणतं नंदी पळलं? तर जास्तीत जास्त आम्ही बाहेर जायचं असले याला काढतो, आणि आमच्या तिकडे पण अड्डा असतात ते चालू असतात तिकडे पण. आणि एक नाशिकला आहे आमचा हा नंदी. नाशिकला आहे नंदी. मग टिल्ल्या म्हणून नाशिकला आहे, घोडामध्ये कोणालाच गाडी देत नाही. मग त्याला इकडे उतरवणार का नाही? त्याला पण उतरवणार 100% इकडे. मग दादा, आपला हा नंदी 3 फेऱ्यानं कधी पळालाय का? 3 फेऱ्यानं पळाला आहे ना. महाराष्ट्र केसरी आहे. महाराष्ट्र केसरी 2 नंबरचा मानकरी आहे महाराष्ट्र केसरी. मग दादा, आता असं टॉपचं नियोजन दिसेल का परत? हा, परत नक्कीच टॉपचं नियोजन करू पुढे. आपला बिंजोडलाच नाव सोडता का? हा, बिंजोडला आपलं नाव असतं. तर दादा, आज याच्या खरेदीविषयी सांगाल का? याच्या खरेदीविषयी म्हणजे आपला मित्रच आहे, त्याच्याकडूनच खरेदी केलेली आहे ही खरेदी. काय नाही, आपली मैत्री पूर्णच आहे, मालक पण जवळच आपल्या सोबतच असतात ते. मग खरेदी तरी कितीला गेली ना, कोणत्या गावातून केली? खरेदी केली होती आपण जवळके वणी. जवळके वणीवरून केली होती 3 वर्ष आधी. तरी कितीला? आपण 1.5ची खरेदी होती. 1.5 लाख. हा. तर मग तेव्हा घेतला तेव्हा आदत होता का? नाही, 4 दात होता घेतला तो. 4 दात होता. तेव्हापासूनच पडत होता का? हा, तेव्हापासून कंटिन्यू चालू होता. मग एक सीझनला आम्ही घेतल्यानंतर बैल 96 शर्ती केलेल्या. 96 शर्ती पहिल्या सीझनलाच केलेल्या. तरी म्हणजे घेतल्यापासून किती वर्ष झालं? 3 वर्ष झाले घेतल्यापासून. 3 वर्षात तरी किती गुलाल मिळवले आणि किती गुलाल पडले? गुलाल तर सध्या भरपूर झाले, 250-300 पर्यंत गुलाल झालेत आमचे. मग जास्तीत जास्त आपला नंदी कोणत्या मैदानात पळतो? आपले कंटिन्यू मैदान चालूच असते इकडे. कोणताही मैदान असो, देसाई असो, खिडकाली, उसाटणा, बोनवली, हे मैदानात चालूच असतो आपला नंदी. रीडगर पर्यंत पण आम्ही सगळे मैदान केलंच बसलो. दादा, म्हणजे तुम्हाला हा छंद कधीपासून आहे नक्की? हा छंद आम्हाला आमच्या वडिलांना आधीपासूनच आहे, काकाचा ना आमच्या. तो आम्ही पुन्हा बंट्या घेतल्यानंतर पुन्हा चालू केला. हा. तर दादा, आजचा आपला इथलं नियोजन कसं वाटला? खिडकाली आपला सावली मैदानामधला. सावली मैदानाचं नियोजन त्यांचं व्यवस्थित आहे, पण गर्दी मैदान मानाचं असल्यामुळे गर्दी ती होतेच गर्दी, त्याच्यामुळे थोडा टाइम जातोच. हा. काय सांगाल असं प्रेक्षकांना? तुमची ही शर्यत बघण्यासाठी सर्व प्रेक्षक एकदम आतुरतेने वाट बघत होते. शर्यत बघण्यासाठी आतुरतेने होतेच, कारण लोकांना वाटत होता हे 3-4 नंबरचा पहिरा घेऊन चाललेत खाली, काय करतील आणि काय नाही. ते दोन्ही नंदी समोरचे टॉपचे होते, त्याच्या हिशोबात तेवढं तर असतोच दादा. हा. तर दादा, आता काय सांगाल प्रेक्षकांना? अजून प्रेक्षकांना असंच एवढं सांगू शकतं का कुठे वादावाद करू नका. आम्ही पण वादावाद कुठेच करत नाही.
फक्त एवढं आहे ना, मैत्रीपूर्ण खेळा, मैत्रीपूर्ण घरी जा, आपल्या आपल्या बस. दादा आताच तर बिनजोडचा खेळ असं झालंय, गाडी पहिऱ्यामधून पण पालायला भेटत हा. आणि विरोधात पण. काय सांगाल? आज पल्लेला पण विरोधात असतं, आमच्या पण असं होतं कधी कधी. आज आपल्या याच्यात पल्लेल पैऱ्यामध्ये पल्लेल, उद्या तो विरोधात पण असतो. तुमचं त्याचा काय नाही, मैत्रीपूर्ण खेळून घ्यायचा. तुमचं असं काही झालंय का, असं एखादी पहिऱ्यामधून पालाले ना विरोधात पण पालाले? हा, आमच्या पण अशा गाड्या झाल्यात ना, पहिल्यात पण गाड्या पळाल्यात आणि विरोधात पण पळाल्यात ना. नक्कीच दादा. चला धन्यवाद दादा, तुम्हाला 26 जानेवारीच्या आणि आपला सावली मैदानात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढे जाऊन सुद्धा असाच नंदी पळत राहणार. चला, एक प्रश्न सांगता का दादा? दादा तुम्ही म्हणाले होते का तुम्हाला ट्रोल करतात, त्यांच्याविषयी 2 शब्द बोला ना. ट्रोल तर बरेच जण करतात, आमच्या इकडचे पण करतात. कसं होतं ना, कोणाला हरवल्यानंतर तेवढी हे नाही होत, तेवढी बघणाऱ्यांची हे होते. म्हणजे बंट्या जिंकला का असं त्यांचा विषय असतो. पण ह्यो बंट्या यो कधी गप बसणारा तर नाही, यो कायम गुलालातच राहणार आहे. आणि अजून एक दादा की बंट्या हरावा, याचे जवळचे भरपूर जण आहेत की त्यांची इच्छा असते की बंट्या हरावा, पण जेव्हा जेव्हा त्यांची इच्छा असते ना, त्याच्या इच्छा विरुद्ध हा बंट्या आम्हाला करून दाखवतो. तर तुम्ही म्हणाले होते पहिऱ्याला बरीच लोक नकार देतात. पैरे आमचे होतात, पण बरेच लोक सांगतात पण का आपण इथे पळू, आणि काय होतं त्यांचं त्यांना माहिती, कारण 1-2 दिवसानंतर ते कॅन्सल होऊन जातात. आम्ही असं पकडत नाही का आम्हाला टॉपचाच पैरा पाहिजे. आम्ही जो पण पैरा असेल ते नंदीच्या हे गुलाल घ्यायचा हे करतो. जी गाडी भेटेल ती टॉपची असो कुठली असो, आम्ही खेळायचं काम करतो. मग जे पायरा देत नाही, काय सांगाल त्यांना? पैरा देत नाही, आता बघू थोडे पुढे जाऊन समजेल त्यांच्या किती गाड्या पडतात, आमच्या किती गाड्या पडतात, कोण गुलालात असतो कोण नसतं, ते त्यांना समजेलच पुढे जाऊन. चला दादा, बाय बाय. धन्यवाद. मोरया.